न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. श्रीकृष्णांनी याआधी पण आपल्याला सांगितलंय की कायेन मनसा बुद्ध्या इंद्रियापि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मसिद्धेत. म्हणजे काया मन बुद्धी आणि इंद्रिय यांना उपकरण बनवून जो कर्म करतो आहे त्याला कर्तृत्वाभिमान आणि कर्मफलाची अपेक्षा कधीच नसते आणि त्यामुळे त्याला सुख किंवा दुःख प्राप्तच होत नाही. मग सुख किंवा दुःख जर प्राप्त करायचं नाही तर त्याच्या कर्माची प्रेरणा तरी कोणती असते? तर त्याच्या कर्माची प्रेरणा असते आत्मसिद्धेत. म्हणजे अंतःकरणामध्ये सत्व रज तम यांचा जो मळ तयार झालाय ज्याच्यामुळे चैतन्य शक्ती प्रगटू शकत नाही आहे, आपल्याला दर्शन देऊ शकत नाही आहे, तो मळ दूर करून अंतःकरण शुद्ध करणे हे त्याचं ध्येय असतं आणि म्हणून तो आपलं कर्तव्य कर्म योग्य रीतीने करत असतो. मग दुसऱ्याला सुधारण्याचा त्याचा काही प्रश्नच येत नाही. जो स्वतः कर्तृत्वाभिमानी आहे तोच इतरांना कर्तृत्व करा असा संदेश देऊ शकतो. ज्याला स्वतःच कर्तृत्वाभिमान नाही आहे तो इतरांना काय करायला सांगणार? आणि म्हणून श्रीकृष्णांनी 4थ्या अध्यायात आपल्याला सांगितलं होतं की कर्मणी अकर्म पश्येत. म्हणजे प्रत्येक घटनेत चैतन्य शक्ती कसे योगायोग जुळवते त्याचं दर्शन करणारा, कर्मात आनंद मिळवणारा तो इतरांकडे लक्ष कशाला देईल? पण आपलं मात्र लक्ष सतत इतरांकडेच असतं. कारण आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या सर्वच सुखदुःखांना आपण इतरांना जबाबदार धरतो, खास करून दुःखांसाठी. आणि त्यामुळे सुख मिळवायचं असेल तर मग एकच मार्ग उरतो, तो म्हणजे दुसऱ्यांना सुधारायचे. कारण आपला स्वभाव कसा असतो की एका बाईकडे स्वयंपाकी होता. पाहुणे आले आणि त्यांनी भाजीची तारीफ केली तर ती लगेच म्हणायची की माझ्याकडे की नाही स्वयंपाकी आहे, पण मी ही भाजी खास तुमच्यासाठी केली. पण एखाद्याने जर असं म्हटलं की काय ही डाळ तर जळलीच आहे, काही बरोबर जमलं नाही, की ती म्हणायची हो ना माझ्याकडे स्वयंपाकी आहे पण तो नीट कामच करत नाही. म्हणजे मिळालेलं प्रत्येक यश आपल्याला वाटतं की मी कष्ट साध्य आहे, मी कष्टांनी मिळवलेलं आहे. पण दुःख आणि अपयश मात्र दुसऱ्यामुळे मिळालेलं असतं. बाकी काही नाही तर आपण नशिबाला किंवा देवाला दोष देतो. परंतु श्रीकृष्ण या श्लोकात तेच सांगतात आहेत की प्रभू म्हणजे भगवंत लोकस्य कर्तृत्वम न सृजती. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा किंवा कर्तृत्वाभिमानाचा सृजन चैतन्य शक्ती अजिबात करत नाही. म्हणजे चैतन्याने जी प्रकृती निर्माण केली आहे त्यात कर्तृत्वाभिमान अजिबात नाही आहे. पंचमहाभूत इंद्रिय यांना कोणत्याही प्रकारचा कर्तृत्वाचा अभिमान नाही. त्यामुळे त्यातून सुख दुःख अशा कोणत्याही फळाची निर्मिती होत नाही. म्हणजे जसं शरीरामध्ये पचन संस्था आहे ती प्रकृतीजन्य आहे, त्यामुळे पचन करणे याच्यात आपल्याला काही अभिमान वाटतो का? त्यामुळेच डिहायड्रेशनमुळे आपल्याला पापही लागत नाही किंवा कॉन्स्टिपेशनचं पुण्यही मिळत नाही. भागवत पुराणात मैत्रेय ऋषी विदुरांना सांगतात की 10 प्रकारच्या सृष्टी आहेत. 6 प्राकृत 3 वैकृत आणि 1 प्राकृत विकृत. म्हणजे चैतन्यामध्ये महत्त्व निर्माण होतं. या महत्त्वात सात्विक राजस तामस असे अहंकार उत्पन्न होतात. सात्विक अहंकाराने इंद्रियाच्या देवता तयार होतात. राजस अहंकाराने कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय बुद्धी आणि तामस अहंकाराने स्थूल देह आणि जगातील स्थूल पदार्थ तयार होतात. पंचदशिकार याचंच वर्णन ईश्वर सृष्टी म्हणून करतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये चैतन्याने प्रकृतीजन्य देहाची आभासी प्रतिमा निर्माण केली, तो त्या चैतन्यातून स्फुरलेल्या महत्त्वाचा तामसिक अहंकार आहे. त्यामध्ये जी इतर स्थूल गोष्टींच्या संपर्कात येण्याची क्षमता आहे ती म्हणजे राजस अहंकार आहे आणि त्याची अनुभूती चैतन्यापर्यंत मिळवून देण्याची क्षमता म्हणजे सात्विक अहंकार आहे. तर यामध्ये कुठेही कर्तृत्वाभिमान नाही. त्यामुळे सुख दुःख अशा फलांची निर्मिती होतच नाही. म्हणजे जसं स्थूल देहाच्या हाताला कपड्याचा स्पर्श झाला, तो कपडा खरबरीत की तलम हे ज्ञानेंद्रियांनी म्हणजे त्वचेने ओळखलं, मग तो कपडा तलम आहे किंवा खरखरीत आहे
हा अनुभव नोंदला गेला. आता याच्यात कुठे कर्तृत्वाभिमान आहे का? नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या कपड्यांमुळे सुख किंवा दुःख निर्माण होण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की कर्म आणि त्याचे फळ या कशाचीही निर्मिती मी केलीच नाही. पण आपल्याला तर सुख दुःख अशी कर्मफळ मिळत राहतात. मग ती कशामुळे? तर सृष्टी निर्माण करतानाच चैतन्याने काही नियम तयार केले. ते नियम सगळ्यांना सारखेच आहे. म्हणजे विजेच्या तारेला चुकीने हात लागला तरी शॉक बसणार आणि मुद्दाम लावला तरी शॉक बसणारच. अग्नी चुकून पेटवला गेला तरी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टी जाळल्याशिवाय राहणार नाही. तसंच जिथे जिथे कर्तृत्वाभिमान तयार होईल तिथे फळाची निर्मिती होणारच. यात या नियमाचा कोणताच दोष नाही. जसं एखादं लहान मूल वरून पडलं, गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू पडला आणि तो जमिनीवर आदळला, तर त्यात पृथ्वीचा, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा किंवा ते शोधणाऱ्या न्यूटनचा काही दोष आहे का? नाही. पण मग असे असूनही आपल्याकडून नेहमी नियमभंग का होतात? तर स्वभावतः म्हणजे आपल्यात जे संस्कार घडलेले आहेत त्या संस्कारांमुळे. मग हे संस्कार कसे घडतात? की विजेच्या तारेला हात लागल्यावर शॉक लागतो हा नियम आहे, आपल्याला तो माहिती आहे. पण चुकून आपला हात त्या चारांना लागला आणि दैवयोगाने त्यावेळेला काही विद्युत प्रवाह चालू नव्हता, म्हणून आपला हात तारेला लागूनही शॉक काही लागला नाही. पण आपण काय संस्कार करून घेतो किंवा मानून घेतो की आम्हाला नाही लागत शॉक, दुसऱ्यांना लागत असेल. दुसऱ्यांनाही आपण सांगतो की तुमची समजूत साफ खोटी आहे आणि मग सर्रास हात लावायला लागतो. दैवयोगाने जेव्हा जेव्हा विद्युत प्रवाह चालू नसेल तेव्हा तेव्हा आपल्या हात लावण्याने काही होत नाही आणि आपला हा संस्कार पक्का होत जातो. पण नेहमीच प्रवाह खंडित राहणार आहे का? मग केव्हा तरी एकदा आपल्याला जोरदार झटका बसतो. म्हणजे जसे एखादे कापड आपण धुतलं आणि झटकून वाळत घालायचं विसरलो, बोळा करून ठेवून दिलं, तो बोळा तसाच वाळेल. पण तो वाळत असताना त्यावर असंख्य वळ्या पडून ते कापड विद्रूप होईल. मग या वळ्या कापड बनवणाऱ्यांनी बनवल्या का? नाही. किंवा मग त्या बाहेरून कुठून आल्या का? नाही. मग कशामुळे आल्या? तर आपण नियमाचं पालन केलं नाही म्हणून त्या कापडातूनच त्या वळ्या तयार झाल्या. त्या वळ्या त्या कापडाला विद्रूप करू लागल्या. याचं कारण म्हणजे आपण नियमाचं पालन केलं नाही. आणि हे एकदा समजलं की मग आपली दृष्टीच बदलून जाईल. मिळणाऱ्या सुखदुःखाला इतरांना जबाबदार धरण्याची आपली वृत्ती संपेल आणि आपले येणारे प्रत्येक दुःख हे आपण केलेल्या नियमभंगामुळे प्राप्त झालं आहे. आणि आज आपण जर नियमभंग केला तर उद्या आपल्याला त्याचे परिणाम नक्की भोगावे लागणार. या जाणीवेने आपलं आजचं जीवन अतिशय डिसिप्लिन होईल. आपण नियमांना धरून वागतो ते इतरांवर उपकार करण्यासाठी नाही, तर आपण स्वतःसाठी हे वागतो आहे हे पक्के जाणलेला मनुष्य कधी चुकीचं वागूच शकत नाही. आपण योग्य आहार, योग्य व्यायाम, औषधोपचार घेऊन दुसऱ्या कोणावर उपकार करत नाही हे जाणणारा मनुष्य मी नियमित आहे याचा सुद्धा अभिमान बाळगणार नाही, म्हणजे कर्तृत्वाभिमान नाही. कारण नियम पाळणे हीच खरी प्रकृती आहे. मग त्याच्यामध्ये अभिमान करण्यासारखं काय आहे? आणि अशा प्रकारे कर्तृत्वाभिमानच तयार झाला नाही तर मग त्याला सुखदुःखाची फळंही येणार नाही. कारण श्रीकृष्णाने प्रकृती तयार केली पण कर्मफळं किंवा कोणत्याही प्रकारची सुखदुःखांची निर्मिती केलेली नाही. ती आपल्या कर्तृत्वाभिमानातून होते. तोच नसल्यामुळे आपल्याला या कशाचंही दुःख होणार नाही आणि मग निजानंदी रत राहता येईल. धन्यवाद.